राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, 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 राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, हे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, हे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, 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 राम कृष्ण हरी जय जय राम, टाळी वाजवा सर्वांनी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हरि हरि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, आवाज द्या आवाज, हरि 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। जय श्रीराम। आज या दत्तगुरूंच्या प्रांगणामध्ये सुरू होत असलेली ही गुरुचरित्र कथा आणि आज कथेचा प्रथम दिवस आपण या प्रथम दिवसासाठी आपण उपस्थित झालात। गुरुचरित्र कथा सांगण्यासाठी सुद्धा एक व्यासपीठ असावा लागतं आणि जागाही पवित्र असायला लागते। जागा पवित्र कशी आहे? या श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही महाराष्ट्र भूमी, साधू संतांच्या पुण्याने पवित्र झालेली ही महाराष्ट्र भूमी, त्याचबरोबर नाशिक क्षेत्र म्हणजे हे दंडकारण्य आहे आणि या दंडकारण्यामध्ये असणारं हे लासलगाव क्षेत्र, या लासलगाव क्षेत्रामध्ये तसं पाहिलं तर ही अत्यंत पावनभूमी, अत्यंत पावनभूमी याच्याकरता आहे तर या लासलगाव भूमीमध्ये संतांनी वास्तव्य केलेलं आहे। संत भगरी बाबा या संतांनी या लासलगावच्या पावनभूमीमध्ये वास्तव्य केलेलं आहे। संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही लासलगाव भूमी आणि त्याचबरोबर शिव नदीकाठी बसलेलं हे दत्त मंदिर, श्री दत्तात्रेयांचा हा मंदिराचा उत्सव आपण दरवर्षी साजरा करतो। या उत्सवासाठी आपण अखंड हरिनाम सप्ताह असं नाव दिलेलं आहे आणि विशेष म्हणजे सप्ताह तर आहेच,
परंतु या सप्ताहातून अन्नदान सप्ताह आपण नाव दिलेलं आहे. आणि हा सप्ताह करत असताना दत्तरायांच्या कृपा आशीर्वादाने हा सप्ताह इथं करत असतो. आणि विशेष म्हणजे ज्यांनी हा सप्ताह सुरू करण्यासाठी प्राधान्य दिले असे असणारे अनाथांचे नाथ परमपूज्य वासुदेवानंदगिरी बहुरूपी बाबा. बाबांनी सप्ताह चालू करण्यासाठी इथेच नाही तर अनेक ठिकाणी बाबांनी सप्ताह चालू करून दिले. ज्या ज्या गावांमध्ये सप्ताह बंद पडले असतील, मंदिरं ओस पडलेली असतील, त्या मंदिरांकडे कोणाचं लक्ष नसेल, अशा ठिकाणी आदरणीय अनाथांचे नाथ परमपूज्य वासुदेवानंदगिरी बाबाजींनी जावं, त्या गावातील माणसं गोळा करावी आणि त्या माणसं गोळा करून तिथला सप्ताह चालू करून देवा, असे कार्य करणारे बाबाजी कार्य करत असताना त्याच बरोबर इथला या एरिकेशन कॉलनी मधला हा सप्ताह देखील त्यांनी चालू करून दिला. विशेष सांगण्याचं म्हणजे आपल्यावरती बाबाजींची कृपा आहे. कृपा यासाठी आहे ज्याच्या जवळ साधू संत असतात त्या साधू संतांची आपल्याला किंमत कळत नाही, त्याचं महत्व आपल्याला कळत नाही. बाबांनी बऱ्याच गावची सप्ते चालू करून दिली, परंतु बाबा त्या गावाकडे परत सप्ताह सुरळीत सुरू झाला की बाबांनी त्या गावाकडे डोकून सुद्धा बघितलेलं नाही. तुमचं कार्य व्यवस्थित चालू झालेलं आहे ना, मग तुम्ही पुढे चालवा. परंतु आपला इरिगेशन कॉलनीतला सप्ताह असा आहे, जेव्हापासून सुरू झालाय तेव्हापासून बाबाजी सकाळचं विधीवरचं प्रवचन करण्यासाठी येतात. रोजचा प्रवचनाचा कार्यक्रम ते करून जातात आणि दरवर्षीची कथा सुद्धा तेच करत असतात. त्यांच्याच कृपा आशीर्वादाने आज इथे बसण्याचं भाग्य माझ्या नशिबामध्ये लाभलेलं आहे. बाबाजींनी सांगितलं तुला कथा करावा लागेल, कथेला सुरुवात करावं लागेल आणि त्यांच्या शब्दावरूनच मी इथे बसलेली आहे. कारण संत असे असतात ना, हे सदैव जगाचं हित करणारे संत असतात. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणवा. जे रंजल्या गांजल्यांना आपलंसं करतात ना, तिथेच साधू असतात, देव असतो. आणि गुरुचरित्रामध्ये सुद्धा हेच सांगितलेलं आहे. गुरुचरित्र सुद्धा आपल्याला काय सांगून जातं? गुरुचरित्र आपल्याला गुरुचं महत्व सांगून जातात, या संसारातलं महत्व आपल्याला सांगून जातात, आध्यात्मिक महत्व गुरुचरित्र आपल्याला सांगून जातं. म्हणून आजपासून सुरू होत असलेला सप्ताह आणि या सप्ताहामध्ये आपण गुरुचरित्र श्रवण करण्यासाठी रोज यावं. रोज का यावं? तुम्ही म्हणाल आज आलो न उद्या आम्ही सुट्टी घेऊ तरी चालेल, कारण समुद्रामध्ये जर मोती शोधायचा असेल, त्या समुद्रामध्ये खूप उड्या माराव्या लागतील आपल्याला, तेव्हा कुठेतरी आपल्याला मोती सापडेल किंवा नाही सापडेल. कथा कीर्तन का श्रवण करायची? प्रत्येक कथेतून किंवा प्रत्येक कीर्तनातून आपल्याला लाभ होईल असं नाही. प्रत्येक कीर्तन आपल्याला समजेल असंही नाहीये, प्रत्येक कथाही आपल्याला समजेल असंही नाहीये. का श्रवण करावं कथा कीर्तन? ज्याप्रमाणे समुद्रात उडी मारली ना
त्या उडी मारल्यानंतर पहिल्याच उडीमध्ये आपल्याला मोती सापडणार नाही. त्यासाठी आपल्याला अनेक उड्या माराव्या लागतील. मग कधी आपल्याला सर्दी होईल, खोकला होईल, नाकातोंडात पाणी जाईल, त्रासही होईल. मग तेव्हा कुठे एखादी उडी सखोल जात असते आणि सखोल गेलेल्या उडीमध्ये एखादा तरी मोती आपल्या हातामध्ये येत असतो. तसं प्रत्येक कथा कीर्तनामध्ये आपल्याला लाभ होईल का? की आपण चांगल्याच प्रकारे श्रवण करू का? नाही. त्यासाठी आपल्याला वारंवार कथेला कीर्तनांना जावा लागेल, आध्यात्मिक ऐकावे लागेल. तेव्हा कुठेतरी एखादं वाक्य आपल्या मनावरती रुतेल, आपल्या हृदयावरती ठसेल. तेव्हा कुठेतरी आपण परमात्म्याच्या चरणी लीन होऊ शकतो. म्हणून भक्ती करत असताना या गुरुचरित्रामध्ये भक्ती सांगितलेली आहे. निष्ठावंत गुरुची भक्ती सांगितलेली आहे. ही गुरुची भक्ती करत असताना बघा, निष्ठेने भगवंताची भक्ती आपण केली पाहिजे. कथा श्रवण करतोय आपण, कथेची प्रस्तावना आज आपण मांडतोय. या कथेची प्रस्तावना मांडत असताना गुरुचरित्र आपल्याला काय सांगते, गुरुतत्व आपल्याला काय सांगते. गुरुतत्व म्हणजे गुरुतत्व म्हणजे काय? तुम्ही म्हणाल गुरुवरती एक निष्ठ असणं म्हणजे गुरुतत्व का? नाही. एखादा गुरु केला म्हणजे ते गुरुतत्व का? नाही. गुरुतत्व म्हणजे काय? जेही भगवंताने आपल्याला काम दिलेलं आहे ते काम आपण एक निष्ठेने करणं, त्या कामामध्ये आपलं एक निष्ठत्व उतरवणं. प्रत्येकाला सारखंच काम दिलंय का? नाही. प्रत्येकाला भगवंताने वेगवेगळी कामं दिलेली आहे. त्या वेगवेगळी कामांमध्ये प्रत्येकाचं कर्म हे वेगवेगळं आहे आणि ते कर्म करत असताना शुद्ध भावनेने आपण ते कर्म करावं, शुद्ध भावनेने कर्म करावं. आणि ते कर्म आपल्याला गुरुतत्व शिकवतं. प्रत्येकाला स्वयंपाक येतो का चांगला? नाही. कुणीतरी चांगल्यापैकी स्वयंपाक करू शकेल आणि कुणीतरी चांगल्यापैकी वाढूही शकेल. कुणीतरी चांगलं वेगळं काहीतरी काम करू शकेल. प्रत्येक जण तेच काम सारखं करू शकत नाही. प्रत्येकाला व्यवसाय वेगवेगळा दिलेला आहे. म्हणून गुरुविषयी एक निष्ठा असणं म्हणजे जे भगवंताने आपल्याला काम दिलेलं आहे, जेही काही आपल्याला कर्म दिलेलं आहे ते कर्म आपण एक निष्ठतेने करणं म्हणजे गुरुतत्व होय. आणि तेही करत असताना भगवंतावरती, त्या गुरुवरती आपण एक निष्ठ राहणं ते गुरुतत्व होय. त्या गुरुतत्वासाठी एक निष्ठ राहणं खूप गरजेचं आहे. मग तिथे कोणी असो, कोणताही भगवंत असो. आता कुणी म्हणेल आमची या भगवंतावरती निष्ठा आहे, त्या भगवंतावरती निष्ठा आहे, असे प्रत्येक वेगवेगळे सांगेल. जेही काही वेगवेगळे असेल परंतु भगवंत तिथे एकच आहे. निष्ठा ठेवा आपण. एकाने तर असं झालं, अरे कसली भक्ती करतोय तो म्हणाला मी हनुमंतरायाची भक्ती करतोय. हनुमंतरायाची भक्ती करतो ठीक आहे म्हणे, पण हनुमंतरायाची भक्ती करतो आहे आणि भक्ती करत असताना बघा काय केलं यांनी, याच्या जवळ असणारी जी बॅग आहे ना तो दुसऱ्याला म्हणतोय उचल. जमेल का असं? नाही जमणार.
कारण हनुमंतराया हे शक्ती आणि भक्तीचं उदाहरण आहे. आणि आपण जर हनुमंतरायाची भक्ती करत असेल तर त्या हनुमंतरायाची भक्ती करत असताना आपण त्याप्रमाणे वागलेही पाहिजे. आपली जर बॅग आपण दुसऱ्याला उचलाय सांगतोय तर यात काही अर्थ आहे का? नाही अर्थ. आपलं कर्म आपण स्वहाताने केलं पाहिजे. तिथेच गुरुतत्व आहे. एकदा बाबाजींचं भजन घ्यायचं आहे. जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना 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 सद्गुरु स्वामी जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना 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 सद्गुरु स्वामी जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना 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 सद्गुरु स्वामी जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना 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 सद्गुरु स्वामी जनार्दना 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 सद्गुरु स्वामी जनार्दना. सगळ्या महिला मंडळाने मंडपात येऊन बसायचंय. हा धर्म मंडप आहे आणि या धर्म मंडपामध्ये बसणं कोणाच्याही भाग्यात नसतं. ते आपल्या भाग्यात आहे ना. आपण धर्म मंडपात बसलं पाहिजे. बघा आपण गुरुतत्व बघत होतो. गुरु परंपरा ही खूप पूर्वीपासून चालत आलेली आहे. आणि सद्गुरु दत्तात्रयांनी आताही कलियुगामध्ये अनेक भक्तांना भेट दिलेली आहे. समर्थ रामदासांना सुद्धा त्यांनी गिरनार पर्वतावरती भेट दिलेली आहे. त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर माऊलींना सुद्धा त्यांनी भेट दिलेली आहे. भेट कशी दिली बघा. ज्यावेळेस समर्थ ज्ञानेश्वर माऊली जात असताना त्यांना एक पैलतीराच्या पलीकडे एक असा दिव्य प्रकाश दिसला. आणि या दिव्य प्रकाश दिसल्यानंतर असा दिव्य प्रकाश कशाचा आहे आणि मग त्या पर्वताच्या पलीकडे जाऊन बघितलं. त्या पर्वताच्या पलीकडे जाऊन बघितल्यानंतर एक असा महान तपस्वी साधू तपश्चर्या करताना तेथे दिसला. ध्यानस्थ असलेला दिसला. त्यावर पैल मेरुच्या शिखरी पैल मेरुच्या शिखरी पैल मेरुच्या शिखरी पैल मेरुच्या शिखरी एक योगी निराकारी एक योगी निराकारी मुद्रा लावुनी खेचरी मुद्रा लावुनी खेचरी ब्रह्मपदी बैसला तो ब्रह्मपदी बैसला तो पैल
विनोदे छंदे छंदे डोलत जो पैल मेरुचा पैल मेरुचा शिखरी बैल मेरुचा शिखरी ज्ञान गोदावरीच्या तिरी स्नान केले पांचाळेश्वरी ज्ञानदेवाच्या अंतरी ज्ञानदेवाच्या अंतरी दत्तात्रय योगिया दत्तात्रय योगिया बैल मेरुचा शिखरी पैल मेरुचा शिखरी बैल मेरुचा शिखरी त्याच्या पलीकडे त्या शिखराच्या पलीकडे ज्ञानोबारायांना सुद्धा दत्त गुरुरायांचं दर्शन झालं. ज्ञानोबाराय आपल्याला वारकरी संप्रदायातले जरी दिसत असले तरीही ते नाथ संप्रदायातले आहे. आद्य गुरु शंकराचार्य भगवंत शंकराने जरी 9 नाथांना दीक्षा दिलेली असली तरीही 9 नाथांना शंकराचार्यांनी सांगितलेले असले, गुरु असले तरीही उपदेश घेण्यासाठी त्यांना दत्तगुरूंकडे यावं लागलं. म्हणून दत्तात्रयानंतर मच्छिंद्रनाथ हे त्यांचे गुरु आहे. मच्छिंद्रनाथांचे शिष्य गोरक्षनाथ आणि गोरक्षनाथांचे शिष्य गहिनीनाथ आणि गहिनीनाथांचे शिष्य निवृत्तीनाथ आणि निवृत्तीनाथांचे शिष्य हे ज्ञाननाथ. अशी चालत आलेली ही शिष्य परंपरा. तसं दत्तगुरु यांच्या शिष्य परंपरा अनेक आहे. कारण ज्यावेळेस नरसिंह सरस्वतींच्या रूपामध्ये ते अनेक ठिकाणी काशी क्षेत्री कर्नाटक महाराष्ट्रामध्ये जास्त फिरले, पण अनेक तीर्थस्थळांमध्ये ते फिरत असताना अनेक शिष्य त्यांनी केले. अनेक शिष्यांची ही परंपरा अखंड चालू राहिली. परंतु ही चालत असताना दत्तगुरुरायांनी अनेक ठिकाणी आजही भेट त्यांनी दिलेली आहे. कलियुगामध्ये सुद्धा द्वापार युगामध्ये श्रीकृष्णाचे जे वंशज आहे ते वंशज म्हणजे यादव, या यादवांना सुद्धा श्रीकृष्णांचा संवाद आहे. या श्रीमद भगवद्गीतेमध्ये यादवांचा आणि श्रीकृष्ण दत्त गुरुरायांचा संवाद सांगितलेला आहे. आणि त्याचबरोबर परशुरामाचे गुरु सुद्धा दत्त गुरु आहे. असे अनेक गुरु शिष्य परंपरा चालत आलेली आहे. परंतु चालत आलेली ही शिष्य परंपरा खूप अनोखी आहे. आज कथेला लेट सुरुवात झाल्यामुळे आपण पुढच्या भागाकडे वळूया. ज्यावेळेस गुरुचरित्र लिहिणं हे कशामुळे, प्रत्येक कथा लिहिण्यामागे काहीतरी उद्देश असतो, त्यामागे काहीतरी उद्दिष्ट असतं. भागवत कथा लिहिण्यामागेही काहीतरी उद्दिष्ट होतं. शिवमहापुराण लिहिण्यामागेही काहीतरी उद्दिष्ट होतं. प्रत्येक कथा लिहिण्यामागे काहीतरी उद्दिष्ट आहे, त्याचं काहीतरी कारण घडलेलं आहे, त्यामुळे अशा कथा लिहिल्या गेल्या. काय कारण असं घडलं असेल? कारण असं घडलं, एक शेतकरी कुटुंब आहे
आणि त्या कुटुंबामध्ये सगळे काही व्यवस्थित चालू आहे, परंतु आजोबांकडून दत्तगुरु काय होते, श्री गुरु काय होते, ह्या कथा ऐकत आलो. काय कथा ऐकत आलो, इतक्या कथा सुंदर सुंदर ऐकत आलो. त्या गुरूंनी काय काय उपदेश केलाय, इतक्या छान छान कथा आपण ऐकलंय. माझ्या आजोबांनी सांगितल्या, आजोबा गेल्यानंतर वडिलांनी सांगितल्या, आणि मी आज साठीत येऊन पोचलोय, तर मला गुरु उपदेश झाला नाही. माझ्या आजोबांना भेट दिली, माझ्या वडिलांना भेट दिली, माझ्या पंजोबांना भेट दिली, आणि मला का नाही दिली, असं मनामध्ये रुतत असलेला सरस्वती नावाचा शिष्य, नावच त्याचं सरस्वती आहे. आणि या सरस्वती नावाच्या शिष्याने ज्यावेळेस मनामध्ये संकल्प केला, अरे सगळ्यांना गुरुचा आशीर्वाद आहे आणि मलाच नाही, एवढ्या कथा मी ऐकत आलो, गुरु उपदेश मला का नाही. ज्यावेळेस गुरु उपदेशाची अपेक्षा आपण करतो ना, त्यावेळेसच आपल्याला गुरु उपदेश घडलेला असतो. कारण गुरु सुद्धा असा व्यक्ती शोधतात की जो सदैव आपलं चिंतन करेल, जो सदैव आपल्याला आपली अपेक्षा करेल. गुरु सुद्धा त्याचा शोध घेत असतात. आणि या सरस्वती नावाच्या व्यक्तीनं विचार करू लागलाय. विचार करत असताना हा म्हणाला, मला सद्गुरू भेटले नाही, या अपेक्षाने मी आता गाणगापूर क्षेत्रामध्ये जाणार, गुरूंचा शोध घेणार. चाललाय, मनामध्ये अतिशय खिन्न अवस्था आहे. या खिन्न अवस्थेमध्ये तो चाललेला आहे. मनामध्ये गुरुला भेटण्याची आतुरताही लागलेली आहे. ते सद्गुरू मला भेटतील का, माझ्यावर कृपा आशीर्वाद करतील का, आणि चाललाय. चालतोय आणि मनामध्ये इतकी आतुरता आहे. आणि बघा, ज्यावेळेस आपल्याला कधी कधी वाटतं ना की आपल्याकडे ती वस्तू नाही, त्याच्याविषयी भेटण्याची आपली इतकी आतुरता वाटते. यालाही तसंच वाटलं, सद्गुरू मला का भेटले नाही. माझे वडील आजोबा यांना सगळ्यांना उपदेश केला, मला का केला नाही. इतकी मोठी मनामध्ये आतुरता लागलेली हा सद्गृस्त चाललाय. आणि चालत असताना आतुरता इतकी वाढली. आता पूर्वीच्या काळामध्ये साधनं नव्हती हो, साधनं नसल्या कारणाने त्याला पायी चालावं लागायचं. आत्तासारखे काय डांबरी रस्ते नाही आणि त्याच्यावरती 4 चाक्या गाड्या फिरणार नाही, पायी चालावं लागायचं. रडायला लागला, डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. मनामध्ये खंत वाटायला लागली, का मला भेटले नाही. हा खूप मोठा प्रश्न करून जात असतो. मला सद्गुरूच का भेटले नाही, इतकी आतुरता मनामध्ये लागली. आणि एका झाडाखाली रडत बसला आणि थकलेल्या अवस्थेत असताना सहज झोप लागून गेली. झोप लागल्यानंतर आपण म्हणतो, मनी असते ते स्वप्नी वसते. मनामध्ये आपल्या चिंतन असेल तर ते स्वप्नामध्ये होत असतं. याच्या मनामध्ये संकल्प होता, याच्या मनामध्ये आतुरता होती सद्गुरूंना भेटावं. आणि झोप लागल्या क्षणी दिव्य असं स्वरूप
हातामध्ये दंडक आहे, संन्यासाचं वस्त्र धारण केलेलं आहे. असा असणारा एक गुरु स्वरूपात तो त्याच्या दृष्टांतामध्ये, त्या स्वप्नामध्ये दिसला. गुरुचा शोध घेतोय ना, ज्यावेळेस असं दृश्य त्याच्या डोळ्यासमोर दिसलं, पटकन उठून उभा राहिला तो. आणि त्याला चक्क वाटलं असं की अरे माझ्या स्वप्नात होतं ते मला प्रत्यक्ष दिसलं. विश्वास नाही ठेवला, मनावरती विश्वास बसला नाही. परत उठलाय, डोळ्यांमध्ये अश्रू आहे, गुरुच्या आतुरतेने परत निघालेला आहे गाणगापूर क्षेत्राकडे. आणि जात असताना बघा समोर खरोखर तशीच एक दिव्य मूर्ती दिसली. एक गृहस्थ तसाच एका वृक्षाखाली औदुंबराचं वृक्ष असे, आणि त्या वृक्षाखाली हा सद्गृहस्थ बसलेला, जसं स्वप्नामध्ये वर्णन बघितलेलं होतं. संन्यासाची वस्त्र घातलेली, हातामध्ये दंडक असलेलं, डोक्यावरती शेंडीचा बुचडा बांधलेला, असं दृश्य त्याला दिसत होतं. आणि ते दृश्य बघता क्षणी अरे हे तर आपण स्वप्नात बघितलं. समोर जाऊन त्याच्या नतमस्तक झाला. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्त गुरु दिसले, 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 मला हे दत्त गुरु दिसले. माया उभी गाया होऊनी, पुढे वासरू पाहे वळूनी, कृतज्ञतेचे श्वान बिचारे पायावर झुकले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले. चरण शुभंकर फिरता तुमचे, मंदिर बनले उभ्या घराचे, घुमटा मधुनी हृदय पाखरू, स्वानंदे फिरले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले. तुम्हीच केली सारी किमया, कृतार्थ झाली माझी काया, तुमच्या हाती माझ्या भवती औदुंबर बसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले.
साक्षात त्याला असं वाटलं की सद्गुरूच माझ्या पुढे उभे. मग ते सरस्वती विनंती करताय, त्या सिद्धांना विनंती करताय, सद्गुरू कसे असतील, कसे असतील ते गुरु ज्यांनी माझ्या वडिलांना, आजोबांना, माझ्या सर्व कुळातील सर्वांना उपदेश केला आणि मला नाही केला. मनामध्ये इतकी खंत होती, पण बघा कधी कधी आपल्या जवळ आपल्याला सर्व काही असतं पण आपल्याला कळत नाही. ज्यावेळेस सद्गुरू सारखाच पुढे असतो ना तर आपल्याला काहीच कमी नसतं. जे सद्गुरू होऊन आपल्या पाठीशी उभे राहतात कमी नसतं काही. कारण सद्गुरू सारखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. विनंती करू लागला त्याला. गुरु काय आहे, माझ्या आजोबांनी पंजोबांनी हे सांगितलेला सिद्धांत काय आहे, या कथा काय आहे. तो सिद्ध नामधारकाला म्हणजेच त्या सरस्वतीला म्हणाला. कारण नामधारक याच्यामध्ये कथेमध्ये ज्यांनी स्वतः कथा लिहिली आहे त्यांनी स्वतःला नामधारक म्हटले. का माहितीये, नरसिंह सरस्वती यांचं नाव काय आहे, नरसिंह सरस्वती पुढे नाव सरस्वती आहे. मग त्यांना असं वाटायचं माझंही नाव काय आहे, सरस्वती आहे आणि गुरूंचं नाव सरस्वती कसं घ्यावं म्हणून मी तुमचा नामधारक आहे. म्हणून स्वतःला ते नामधारक म्हणवतात. नामधारक या सिद्धांना विचारताय. मग त्या सिद्धांनी एका आपल्या जवळ असणारी नोट्स म्हणा किंवा छोटंसं पुस्तक म्हणा त्यांनी यांना दाखवलं. यातही गुरूंच्या अनेक कथा आहे. विचारू लागला, कथा तर अनेक आहे पण या कथा तुम्ही मला सांगा आणि मी लिहितो. आणि तशाच मला तुम्ही अनेक कथा सांगा. याचना करू लागलाय, विनंती करू लागलाय. आणि त्या कथा भाग आपण पुढे आता बघणारच आहोत. परंतु गुरु आपल्या बरोबर सदैव असतात. तो गुरुरूपी भगवंत सदैव आपल्या बरोबर असतो. आज बऱ्याच जणांनी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली असेल. एक गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करत असताना कोणी म्हणत असेल आम्ही गुरुचरित्र वाचावे की नाही. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो गुरुचरित्र वाचायचं का नाही. ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे ना त्याने गुरुचरित्र वाचायचं. त्याला कुठलेही गुरुचरित्र वाचताना अडचण नाही. आपण म्हणतो हे वाचल्याने हे केल्याने देवाला विटाळ होईल. आपला गैरसमज आहे. देवाला कसलाच विटाळ होत नाही. अरे चोखोबारायांच्या घरी ज्यावेळीस या चोखोबारायांची आजही समाधी आपण बघतो तर पांडुरंगाच्या मंदिराच्या बाहेर आहे. कमी जातीतला लेखला गेला म्हणून त्यांची समाधी आजही मंदिराच्या बाहेर आपल्याला बघायला भेटते. हे माणसांनी केलेले गैरसमज आहे. परंतु बघा ज्या चोखोबारायांचे विटाळ होतो म्हणून त्यांची समाधी बाहेर बांधवली आणि त्याच चोखोबारायांच्या घरची विटाळाची कपडे धुण्यासाठी साक्षात पांडुरंग गेला.
त्याला कसला विटाळ होतो? त्याला विटाळ होतो ना कशाचा? आपल्या या दूषित विचारांचा त्याला विटाळ होतो. हे आपल्या मनातील असणारे दूषित विचार आहे ना, त्यांचा त्याला विटाळ होतो नक्कीच. किती भक्ती करावी आणि किती निष्ठा भगवंतावरती असावी. हो, चोखोबारा गेले ना, ज्यावेळेस भिंत कोसळली आणि भिंतीखाली चोखोबाराया गाडले गेले, ते भिंतीखाली दबले गेले. साक्षात पांडुरंगानं म्हणावं, माझ्या चोखोबांच्या हाडं तिथे असतील तेवढी तरी उचलून आण. नामदेव महाराजांनी म्हणावं, त्यांची हाडं आणायची कशी काय? आता तिथे त्या अनेक माणसं असतील, ती भिंती खाली गेलेली कोण कसं ओळखू येणार का? त्यावेळेस साक्षात भगवंताने म्हणावं, जी हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत असते ना, ती हाडे माझ्या चोखोबारायांची आहे. ती विठ्ठल विठ्ठल म्हणणारी हाडं चोखोबारायांची आहे. म्हणून त्या भगवंताचं एकदा भजन करूया. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला हरी विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला हरी विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला हरी बोल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला जशी संष्टाणी होती तशी आपलीही भक्ती या गुरु तत्वावर एक निष्ठा असावी. त्या गुरूंवरती एक निष्ठा असावी, त्या सद्गुरूंवरती एक निष्ठ भक्ती असावी. आज कथेला आपण इथेच पूर्णविराम देणार आहोत. तत्पुरती एक दत्त गुरूंचं भजन आपण श्रवण करणार आहोत. माता दत्त माझा आवाज दे, आवाज. दत्त माझी माता दत्त माझा पिता दत्त माझी माता
माझा सोयरा सजन दत्त माझा दत्त माझे गुरु दत्त माझे तारू दत्त माझे गुरु दत्त माझे तारू दत्त माझे गुरु दत्त माझे तारा दत्त माझे गुरु दत्त माझे तारा एका जनार्दनी दत्त हा विसावा जनार्दनी दत्त हा विसावा आन विचारित जावा त्यांचे गावा न विचारित गावा जावे त्यांच्या चरित जाव त्यांचे गावा नविचरित जाव त्यांचे गावा दत्त माझे गुरु दत्त माझे तारू दत्त माझे गुरु दत्त माझे तारू दत्त माझे गुरु दत्त माझे तारा दत्त